हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे हेल्दी आणि टेस्टी, अगदी चवीलासुद्धा भन्नाट लागते. तर आज आपण थालीपीठ बनवणार आहोत आणि थालीपीठ आपण डाळीच्या प्रीमिक्सपासून बनवणार आहोत. प्रीमिक्सची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जे आपण सूपसाठी प्रीमिक्स बनवलेलं होतं त्याच प्रीमिक्सपासून आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. इथे प्रीमिक्समध्ये मी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद, मीठ, मसाला आणि गरम मसाला, धना जिरा पावडर हे सर्व टाकून आपल्याला पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी करून घट्ट असं मळून घ्यायचं आहे. अगदी जसं चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं स्मूथ करायचं आहे. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता. चवीला जर थोडंसं फ्लेवर पाहिजे असेल तर आमचूर पावडर आणि त्याचबरोबर कसुरी मेथीसुद्धा तुम्ही टाकू शकता. थोडंसं फ्लेवर चेंज होईल त्याच्यामुळे. तर फ्रेंड्स, प्रीमिक्सची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. या प्रीमिक्सपासून आपण अनेक अशा वेगवेगळ्या रेसिपी तयार करून घेऊ शकतो. आणि जर हे प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवलं तर बाहेर 2 आठवडे आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 महिना पूर्ण स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे अशा रेसिपी करायला पटकन खूप इझी पडतात. तर ही मी अर्धा तास ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी थालीपीठ जे आहे ते करून घेणार आहे. तुम्ही दुधाच्या पिशवीवर करून घेतलात तरीसुद्धा चालेल, नाहीतर असं एखादा कॉटनचा कापड किंवा रुमाल घेऊन त्याच्यावर असे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. आणि मी इथे अजिबात ऑइल यूज केलेला नाही आहे. इथे मी कावीळ यूज करणार आहे. कावीळमध्ये तेल नाही लावलात तरीसुद्धा चालतं, खूप इझिली निघून जातं, चिपकत नाहीत. तर इथे मी जे पण चिला, बेसन चिला किंवा अजून कोणता पण चिला वगैरे करते ह्याच्यावरतीच करते. अगदी विदाऊट तेल इझिली निघून जातं. सॉरी. तर अशा पद्धतीने मी करून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता हेल्दी आणि टेस्टी आपले थालीपीठ जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान आणि नवीन व्हिडिओमध्ये. बाय.